सर्वांना जय भीम. हा भीमाचा आवाज आहे, हा नेहमी बुलंदच असायला हवा, नाही का? सुरुवात करण्याअगोदर महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गौतम बुद्ध आणि सर्व तमाम समाज सुधारकांना प्रथम वंदन करतो. पेन्शन असोसिएशनचं हे औरंगाबादचं पहिलंच अधिवेशन आहे आणि तुम्ही डिव्हिजनचं अधिवेशन करणारी पहिलीच डिव्हिजन आहे हे सुद्धा मी घोषित करतो. कारण या आम्ही चेन्नईला गेलो होतो, त्यांनी झोनचं अधिवेशन त्यांनी सर्व साऊथ झोनचे त्यांनी बोलवलेलं होतं, पण डिव्हिजनचं असोसिएशन हे पहिलंच असोसिएशन आहे, त्यामुळे तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करतो. पेन्शन असोसिएशन ओपन करावी, स्टार्ट करावी ही इच्छा खूप अगोदरपासून बोलली जायची. म्हणजे ज्या वेळेला शिंदे साहेब रिटायर झाले त्यावेळेला त्यांनी मला म्हटलं, जाधव आपण एक पेन्शन असोसिएशन ओपन करूया. म्हटलं हरकत नाही सर, पण कामाचा एवढा व्याप त्यावेळेला पण होता आणि नंतर सर्व काय बोलणं खूप सोपं असतं, पण करायला जेव्हा जातो माणूस तर त्याला ते माहित असतं की किती खोलवर जावं लागतं आणि काय काय करावं लागतं, किती किती तिथे चॅरिटीला म्हणा किंवा सोसायटी ऍक्ट नुसार किती किती काय काय द्यावं लागतं. तर ते शिंदे साहेब बोलले, भंडारे साहेब बोलले, मोकळ साहेब बोलले, बोलणं बोलणं बोलणं, पण ज्या वेळेला वाघ साहेबांचा फोन आला की जाधव पेन्शन असोसिएशन ओपन करायचंय, तुम्ही म्हटलो अवश्य, तर तुम्ही त्यात प्रेसिडेंट म्हणून किंवा कुठल्या पदावर याल का? म्हटलो मी यायला तयार आहे. आणि मला हे खात्री होती की राजेंद्र वाघने पाऊल टाकलं म्हणजे ते पाऊल पुढेच पडणार आहे, कारण ते हे म्हटले नाही की जाधव ओपन करायची, आपण सुरुवात करायची आणि मी त्यांचे पुढाकार घेतोय, मी सर्व करतोय. आणि खरोखर नावाप्रमाणे त्यांनी ती पाऊल पुढे टाकलं. 4 ते 6 महिन्यात सगळं काही रेडी करून सगळं म्हणजे, आणि आम्हाला अतिशय कमी वेळ होता आणि कमी वेळामध्ये ऑल ओव्हर इंडियाची सगळी लोक बोलवायची आणि त्यांना सहाय्य चॅरिटीला घेऊन जा, इकडे घेऊन जा, खूप मुश्किल होतं. त्यामुळे नंदू सोनावणे म्हणा किंवा आणखी अशी जी लोक होती जी खरोखर काम करण्यामध्ये इच्छुक असतात आणि पुढे जाण्यामध्ये, लोकांना गोळा करण्यामध्ये. कारण बघा, ज्या वेळेला आपण LIC मध्ये म्हणजे कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये काम करत असतो त्यावेळेला आपण दररोज तिथे एकत्र येतो, त्या ऑर्गनायझेशन मध्ये दररोज एकमेकांना भेटतो. पण एकदा आपण रिटायर झालो की हा ह्या कोपऱ्यात, तो त्या कोपऱ्यात, लोकांना गॅदर करायचं कसं, लोकांशी एकमेकांशी संबंध ठेवायचा कसं, हा एक खूप मोठा प्रश्न असतो. आणि तो मोठा प्रश्न सॉल्व्ह होण्यासाठी ह्या पेन्शन असोसिएशनची खूप मोठी गरज पडणार आहे. पेन्शन असोसिएशनचं एम आता राजेंद्र वाघांनी सांगितलंय तुम्हाला की पेन्शनर्सचा इंटरेस्ट बघणं हे तर एम आहे, पण त्याच्याशिवाय सोशल सिक्युरिटी स्कीम ह्या आपल्याला जास्तीत जास्त आणायचे. त्याच्यामध्ये शाळा बांधणं, कॉलेज बांधणं, बुद्धविहार बांधणं, मंदिरं बांधणं, हे सगळं सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहे. त्यामुळे या पेन्शन असोसिएशन लोक कधी कधी म्हणायचे, आजही काही लोक म्हणतात की अरे सब पोर्टल पे सब मिलता है और पेन्शन असोसिएशन की क्या जरूरत है. अरे बाबा, LIC मध्ये मग आपली SC सेल होती, SC ऑफिसर होते, इंटरव्ह्यू मध्ये माणसं होती, सगळं काही होतं, पण तरी आपण असोसिएशन ओपन केली ना, आणि असोसिएशन ओपन करून प्रत्येक प्रश्नावर आपण भांडलो ना, मग ते ज्या वेळेला आपण भांडतो त्या वेळेला त्या गोष्टी आपल्याला मिळत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करणं हे खूप गरजेचं असतं. सोशल गॅदरिंग मध्ये खूप काही आपल्याला करायचं असतं आणि हे सगळं करत असताना आपल्या घरातल्या ड्युटी सुद्धा आपल्याला करायच्या असतात. कारण पेन्शनर होईपर्यंत आपल्या घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटी कशा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला सांभाळता येतील हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं असतं. मग त्या रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या पत्नी टुवर्ड्स अवर वाईफ, टुवर्ड्स अवर चिल्ड्रन, म्हणजे डॉटर्स वगैरे, त्यांचे लग्न करणं, त्यांना एक हे करणं, हे सुद्धा आपल्या, तर हे सुद्धा काम सगळे आपल्याला करायचे. आणि हे करत असताना आपली हेल्थ कशी चांगली राहील हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर पेन्शनर असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही एक उपक्रम आता लवकरच हातात घेणार आहोत की
वेगवेगळे आपल्या ओळखीचे जे डॉक्टर्स आहेत, आपले ओळखीचे जे चांगल्या क्षेत्रातली अनुभवी लोक आहेत, त्यांना बोलवून ऑनलाईन म्हणा किंवा गॅदरिंगने म्हणा, प्रत्येक डिव्हिजनने आम्ही सगळ्या डिव्हिजनला सांगणार आहोत की एक असे कार्यक्रम करा. डोळ्यांची निगा कशी राखावी, वार्धक्यामध्ये आपल्या हड्ड्यांचं म्हणजे हार्ट स्पेशलिस्टला वगैरे बोलून त्यांना आपण आणून त्यांच्याकडून आपण काहीतरी माहिती घ्यायची. अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत आणि त्या उपक्रमामधून आपण काही ना काहीतरी चांगलं मिळवायचं आहे. इथे असताना आपण सहल वगैरे फार कमी, आपण सहसा कधी अरेंज केल्या नाही, पण आता आपल्याला धम्म सहल म्हणा किंवा वेगवेगळ्या सहली म्हणा, हे सुद्धा आपल्याला अरेंज करता येईल आणि त्या निमित्ताने आपण एकत्र पण येऊ. म्हातारपणात का होईना, जोपर्यंत चालतोय तोपर्यंत आपल्याला चालत राहायचंय, कारण आपण थांबलो की आपण थांबलो, त्याच्यामुळे थांबायचं नाहीये, आपल्याला चालत राहायचंय. आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी आपण करण्यासाठी आताच डॉक्टर वाघ साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही ठरवलेलं महिन्यातून कमीत कमी एक विजिट सेंट्रल ऑफिसची, झोनल ऑफिसची करायचीच आहे. तुम्ही सुद्धा डिव्हिजन मध्ये कमीत कमी एक विजिट, तुमच्या तर बऱ्याच विजिट होतात मला कळालं. नंदू सोनावणे साळवी कालपासून आमच्या बरोबर आहे, ते सांगतात साहेब आम्ही येतो, इथे बसतो, ते वेगवेगळ्या कांदा सोसायटी सुद्धा आहे. हे तुमचं खूप मोठं भाग्य आहे की तुम्ही एकतेने लढून आणि सगळं मिळवलेलं आहे. तर औरंगाबाद डिव्हिजनचं खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे औरंगाबाद डिव्हिजन. आणि त्यावेळेला ज्या वेळेला डिक्लेअर झालं होतं औरंगाबाद डिव्हिजन फर्स्ट डिव्हिजन ऑल ओव्हर इंडियामध्ये, तर त्यावेळेला आम्ही सुद्धा होतो आणि खरोखर ते स्तुत्य होतं. भंडारे साहेब होते त्यावेळेला, त्यांनी तो डिक्लेअर केलं होतं. तर आम्ही ह्या गोष्टी आम्ही म्हणजे राजेंद्र वाघ ते स्वतः ॲडव्होकेट असल्यामुळे ते बिझीच असतात, पण आम्ही ते ठरवलेलं आहे की महिन्यातून कमीत कमी एक विजिट सेंट्रल ऑफिसला करायची. मागची विजिट आमची जानेवारीमध्ये झाली, त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे मागितलं की मेडिक्लेम 75 वर्षानंतर आपलं मेडिक्लेम बंद होणार आहे. मी म्हटलो राजेंद्र, अरे आता तर शिंदे साहेब आता 77 म्हणजे त्यांचं मेडिक्लेम बंद, भंडारे साहेब त्याच्यावर त्यांचं मेडिक्लेम बंद. अरे मेडिक्लेम जेव्हा आम्हाला हवं आहे त्यावेळेला तुम्ही बंद, तुम्ही घ्या ना, पैसे हवेत आम्ही द्यायला तयार आहोत, पण तुम्ही ज्या वेळेला बोलताय, आता काल ऍडव्हर्टाईज पाठवली नंदूंनी आम्हाला, टेंडर्स मागवलेले आहेत, पण त्याच्याशी बोला ना तुम्ही की आमच्या पेन्शनर्सला 75 नंतर सुद्धा मेडिक्लेम हवं आहे. हा देत म्हणा किंवा काय ते करा ना तुम्ही. हा प्रश्न आम्ही मांडला आणि त्यांनी म्हटलं की आम्ही हा प्रश्न घेऊ. त्यानंतर लेट डिस्ट्रीब्युशन ऑफ पेन्शन हा एक प्रश्न होता, तो प्रश्न सुद्धा याचा जबलपूर डिव्हिजन मध्ये आला होता, तो सुद्धा आम्ही घेतला. इश्यू ऑफ आय कार्ड्स, बऱ्याच डिव्हिजन मध्ये आय कार्ड्स लवकर देत नाही, तो इश्यू आम्ही घेतला. हेल्थ चेकअप तुम्ही जोपर्यंत सर्व्हिस मध्ये असता तोपर्यंत तुम्ही हेल्थ चेकअपला पैसे देता, नंतर हेल्थ चेकअपला तुम्ही काही मदत पण करत नाही, काही नाही. आम्ही त्याच्यासाठी सुद्धा कॉन्ट्रीब्युट करायला पण तयार आहोत. तुम्ही सांगा की किती कॉन्ट्रीब्युट करायचं आहे. तुम्ही ऑलरेडी हॉस्पिटलशी बोलताय आपल्या इन्शुरन्सच्या लोकांसाठी, मग त्या हॉस्पिटलशी बरोबर टायअप करा ना की पेन्शनर्सला सुद्धा तुम्ही ह्या कमी रेटने हेल्थ चेकअपला मदत करा वगैरे, असं तुम्ही टायअप करा. त्यांना सांगितलं आम्ही. अशा प्रकारे म्हणजे बरेचसे इश्यूज आम्ही मांडले. आज LIC मध्ये 92,000 एम्प्लॉईज आहेत. तर आपण अगोदर म्हणायचो 1,28,000 आहेत, 1,20,000 आहे, 1,10,000 आहे, करत 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 आता 92,000 एम्प्लॉईज LIC आहेत. आणि त्या बरोबर पेन्शनर्स जे आहेत ते 50,000 आहेत. म्हणजे 92 त्याच्या अर्धे केले तर 50,000 पेन्शनर्स आहेत. म्हणून पेन्शनर असोसिएशनची गरज जास्त आहे, कारण पेन्शनर्स वाढत चाललेले आहेत आणि नवीन नवीन जी येत आहेत माणसं, त्या माणसांच्या थ्रू आपल्याला आपले प्रश्न मांडणं म्हणजे कठीण होता कामा नये. कारण ही जुनी माणसं आहेत ना, ती नंतर दुरावत जातात. ती माणसं कुठे आहेत, काय आहे, काही कळत नाही. त्यांना एकत्र आणून त्यांना एकत्र घेऊन जाणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. लवकरच LIC जी आहे एक ॲप आणणार आहे
असं आम्हाला ईडी पर्सनल जेव्हा आम्ही गेलो होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं की लवकरच एक ॲप येणार आहे आणि तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पेन्शन किती आली, पेन्शनमध्ये काय काय आहे, त्याच्यानंतर तुमचा फॉर्म 16 त्या ॲपवर मिळणार आहे आणि इतर ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत त्या ॲपद्वारे तुम्हाला त्या मिळणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आम्ही ज्या वेळेला तिथे जातो त्यावेळेला ह्या गोष्टी कळतात आणि आपण जातो त्यावेळेला आपले प्रश्न मांडतो. एक आपला मुंबईचा जे एक होता त्याचे स्टाफ क्वार्टर सोडून त्याने स्टाफ क्वार्टरमध्ये राहत होता. नंतर स्टाफ क्वार्टर सोडल्यानंतर जवळजवळ महिना 2 महिना त्याची ती फाईलच क्लिअर होत नव्हती. आता त्याचे जवळजवळ 40 लाख रुपये जर त्याचे थांबलेले असतील एलआयसीकडे तर एका दिवसाचं किती होतं इंटरेस्ट 40 लाखावर, तर त्याचे 1-1, 2-2 महिन्यात हे असे अनेक प्रश्न असतात. ते प्रश्न पण आम्ही मांडला. त्यानंतर खूप म्हणजे काही केलं. आपण आता पेन्शनर झालोय, रिटायर्ड झालोय, म्हणजे ज्ञानाचा एक मोठा खजिना घेऊन आपण चाललोय. ज्ञानाचा तो खजिना वाया जाता कामा नये. काल माझ्या मुलाचा म्हणजे क्लेम जो होता त्याची बायकोची डिलिव्हरी झाली तर त्याचं ऑफिस जे आहे 75,000 रुपये मेडिक्लेम मध्ये आहे त्यांच्या. तर मुलाने क्लेम सेटल पाठवला, त्याच्या रिफ्युजल लेटर दिलं. का तर म्हणे तुमच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे इमर्जन्सी सिझेरियन, म्हणजे तिचं माझ्या सुनेचं इमर्जन्सी सिझेरियन झालं त्याच्यामुळे हा क्लेम रिजेक्ट करतोय असं त्याने मुलाला पाठवलं. मुलगा नाराज झाला, पप्पा आता तर हे क्लेम मिळणार नाही. म्हटलं का मिळणार नाही? नाही 90% मी तर म्हणतो 98% हे मिळणार नाही. मी म्हटलं 100% मिळेल. त्याने काय बोलताय तुम्ही? म्हटलं हो. हे का बोललोय मी त्याला 100% मिळेल? कारण आपण तो ज्ञान घेऊन चाललेला आहे. आपल्याला माहित आहे की तो त्याने रिजेक्ट केलाय, त्याच्यावरती आणखी कोणतरी वाचलाय, त्याच्यावरती त्याचं कोणतरी वाचलाय. आपल्या इन्स्टिट्यूशनचं जे त्यांना नेमतात ते बसले आहे. म्हटलं ली तुझ्या बॉसला ली आणि त्या इन्शुरन्स कंपनीने त्याच्या बॉसला ली आणि त्याच्या खाली फक्त एकच वाक्य टाक, इफ माय क्लेम इज नॉट सेटल आय मे हॅव टू अप्रोच टू अंबुड्समन अथॉरिटी. हे का लिहिलं? कारण आपण तो ज्ञानाचा धागा घेऊन चाललोय आपण. तर हा धागा जो आहे हा धागा इथेच थांबता कामा नये. हा धागा पुढे घेऊन जायचा आहे. मग तो ज्ञानाच्या क्षेत्रात असो, शाळेच्या क्षेत्रात असो, पेन्शनर्स बऱ्याच लोकांना बँक काय काम करते, कसं काम करते, LIC कसं काम करते, रेल्वे कसं काम करते हे माहीत नसतं. अजून मी स्वतः मिलिटरीमध्ये 15 वर्ष मी काम केलं, एअरफोर्समध्ये 15 वर्ष मी सर्व्हिसला होतो. ते सर्व्हिसला केल्यानंतर तिथला अनुभव आहे, इथला अनुभव आहे, LICचा अनुभव आहे. तर अशा प्रकारे ह्या अनुभवाचा आपल्याला उपयोग करायचा आहे, दुसऱ्यांसाठी उपयोग करायचा आहे आणि त्याच्यामुळे थांबता कामा नये. प्रत्येकाने ही पेन्शनर असोसिएशन बरोबर आपण जोडलो गेले, आनंदाची गोष्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा कुठे ना कुठे आपण जोडलं गेलं पाहिजे. त्यावेळेला साहेबांनी फोन केला, वाघ साहेबांनी. म्हटलं बघ राजेंद्र, रिडेव्हलपमेंट चालली माझ्या बिल्डिंगची, मी सेक्रेटरी आहे, मागच्या 15-20 वर्षापासून मी सेक्रेटरी आहे, मी ते काम मला करायचंच आहे, ते सोडता कामा नये. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचं काम 2 वर्ष केलं. ते वंचित बहुजन आघाडीचं काम नंतर थोडं बाजूला ठेवून इकडे भारतीय बौद्ध महासभेचे सेक्रेटरी म्हणून आमच्या चारकोप एरियाचं काम करतोय. तर आपल्याला कुठे ना कुठे इन्व्हॉल्व्ह व्हायचंय. कशासाठी इन्व्हॉल्व्ह व्हायचंय? जे ज्ञान आपण संपादन केलेलं आहे, जो आपल्याला एक्सपिरियन्स मिळालेला आहे, तो एक्सपिरियन्स आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं आहे. कारण ते आपली सामाजिक आपलं देणं आहे. कारण जोपर्यंत आपण देत नाही ते समाजाला, तोपर्यंत बाबासाहेबांनी सांगितलेलं, शाहू महाराजांनी सांगितलेलं, महात्मा फुलेंनी सांगितलेलं स्वप्न ते आपण पूर्ण करत नाही असं होतं. त्यामुळे लवकरच पेन्शनर असोसिएशन ही भरभराटीला येणार आहे. काही डिव्हिजन झोनवाल्यांनी सांगितलं की आमच्या फंडचं काय, तर फंडच्या बाबत सुद्धा आम्ही हे केलेलं आहे. पावती पुस्तकं आम्ही घेऊन आलेलो आहेत. नंतर नंदू सोनावणे साहेब आणि तुमच्या पदाधिकाऱ्यांनी जे पावती पुस्तकामध्ये
काही लोकांना फॉर्म भरून देण्याचा प्रॉब्लेम येत होता, तर आता तुम्ही फॉर्म जो आहे पेन्शनरचा तो हाताने लिहून पाठवू शकता. पावती पुस्तकं ऑनलाईन पेमेंट करणं काहींना त्रास होतो, तर पावती पुस्तकामध्ये ती सुद्धा प्रोव्हिजन केलेलं आहे की लाईफ मेंबरशिपची म्हणजे एंट्री इतकी आहे, लाईफ मेंबरशिप इतकं आहे. कोणाला डोनेशन द्यायचं आहे ते डोनेशन सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुमच्या याच्यावर. आणि फंड हे कारण फंड नसला तर काही चालणं म्हणजे कठीण होतं, त्यामुळे ते फंड वगैरे गोळा करू शकता तुम्ही. अशा प्रकारचं हे पेन्शनर असोसिएशन ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि त्याच्यामध्ये औरंगाबाद डिव्हिजन हे अतिशय महत्त्वाचं आहे की यू आर द बेस्ट अर्लियर ऑल्सो अँड नाव ऑल्सो अँड यू विल बी बेस्ट ऑल द टाइम. थँक्यू व्हेरी मच. वेळ बराच झालेला बोलवलं त्याबद्दलही धन्यवाद. जय भीम, जय